गव्हाण तालुका पनवेल से एक भावुक खबर सामने आई है। 72 वर्षीय फिशरमैन धनाजी कोहली 31 तारीख को अपनी नाव लेकर समंदर में मछली पकड़ने के लिए निकले थे, लेकिन उसके बाद से वे लापता हैं। परिवार बेहद परेशान है। उन्होंने तुरंत स्थानीय पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई, जिसके बाद तलाशी अभियान शुरू हुआ। पुलिस और स्थानीय लोग लगातार प्रयास कर रहे हैं, लेकिन अभी तक कोई ठोस जानकारी सामने नहीं आई है। घर वालों का कहना है कि धनाजी इतने अनुभवी हैं कि ऐसा हादसा अचानक नहीं हो सकता। उन्हें आज भी उम्मीद है कि उनके पिताजी कहीं न कहीं सुरक्षित हैं। आज एफएस न्यूज़ नेटवर्क की टीम से मिलकर परिवार ने आम जनता से अपील की है, अगर किसी ने भी धनाजी कोहली को कहीं देखा है या कोई जानकारी है तो कृपया नीचे दिए गए नंबर या पते पर तुरंत संपर्क करें। एफएस न्यूज़ नेटवर्क पर उनकी फ़ोटो भी प्रदर्शित की गई है ताकि पहचान में मदद मिल सके। एफएस न्यूज़ नेटवर्क की आप सभी से विनम्र अपील है, एक परिवार को उसके अपने की तलाश है। अगर आप कुछ जानते हैं तो आगे आइए। आइए सुनते हैं परिवार ने हमारे कैमरे के सामने क्या अपील की। माझ्या वडिलांची जी बोट होती त्यामध्ये 2 माणसं होती आणि ती 31 तारखेला तिथनं गेली होती सोमवारी दुपारी 12 वाजता आणि रात्री 11 वाजता मी त्यांना फोन केला होता। माझी त्यांच्याशी बोलणी झाली, परंतु मंगळवारी 1 तारखे दिवशी सकाळपासून त्यांचा फोन स्विच ऑफ झाला, त्याशी मला संपर्क झाला नाही। आणि 2 तारखेला बुधवारी 6:15 वाजता त्याच्या बरोबर वडील होते, वडिलांच्या बरोबर 2 माणूस होता। तो माणूस आम्हाला सांगायला आला का मी बोटीमध्ये असताना तुझे वडील कुठं पडले ते मला माहित नाही पडले। पोलीस ज्या वेळेला मी पोलिसांमध्ये कंप्लेंट केली त्यावेळेला त्यांनी बेलापूरला जाऊन स्पीड बोट घेऊन तिथं जाऊन सर्वत्र शोधकाम पूर्ण केलं आणि ते एक दिवस पूर्ण दिवसभर ते फिरत होते, पण त्यांना काय आढळलं, बॉडी आढळली नाही। त्याच्यानंतर आम्ही 4 दिवस बोटी घेऊन माझे मेवणे किंवा माझे भाऊ 4 दिवस बोटी घेऊन फिरत होते, 4 ते 5 दिवस। तर त्यांना बोटीमध्ये काय कुठं बॉडी आढळली नाही। म्हणजे शिवरीपासून ते बेलापूर वाशी येणार आहे आणि तुर्बा, तसंच इकडं मुंबई आणि पिरवाडी इथपर्यंत आम्ही शोधकाम चालू केलं, परंतु आम्हाला काय बॉडी आढळली नाही। एवढं पण आमच्या लांगेश्वर पासून मोह्यापर्यंत आम्ही झाडांना खाली जाऊन वाकून पाहिलं तरी तिथं आम्हाला बॉडी काय आढळली नाही। आपको क्या लगता है कि क्या हुआ होगा, वो गिरे होंगे या किसी तरीके की कुछ और आशंका आपके मन में आ रही? आता ते जे झालं ते आता आम्हाला पण माहिती, त्यालाच माहिती ना, परमेश्वराला माहिती। परंतु आमचं असे मत आहे का जर असेल तिथनं सुखरूप आमचे वडील घरी यावे अशी आमची इच्छा असेल, जर नसतील तर त्यांचा काहीतरी आम्हाला पुरावा मिळावा, जेणेकरून आम्ही पुढं काहीतरी करू शकतो। हे जे आहे ना, यामध्ये मला डाऊटफुल 100% येतो। जर समजा त्याच्या कुठं फटका लागला असेल तर तो खाली जाऊ शकतो, डाऊटफुल 100% आहे का माझे वडील पाण्यामध्ये राहू शकत नाही, तर ते वर आल्याशिवाय राहणार पण नाही, एवढी पण ताकद आहे त्याच्यात। कारण ते 15 तासावर जाऊन, ज्यावेळेला 15 तासावर मुंबईमधून बाहेर जायचे त्यावेळेला तर बोटीच्या फॅन खाली काय कुठलीही वस्तू सापडली स्वतः उतरून करायचे, एवढी ताकद होती त्यांच्यात। जो लोग हमारा ये वीडियो देख रहे हैं उनसे आप क्या अपील करना चाहेंगे कि अगर कहीं दिखते हैं तो? माझी एक इच्छा अशी आहे का जर कुणाला आढळलीच व्यक्ती तर त्यांनी माझ्याशी कन्फर्म करावं ना, माझ्यापर्यंत आणून सोडावी, हीच माझी एक हात जोडून विनंती आहे। त्या माणसाने तो माणूस माझे वडील माझ्यापर्यंत यावे, ही माझी एक विनंती आहे। आप अपना एड्रेस पूरा बताएंगे, अपना मोबाइल नंबर बताएंगे, आप अपना नाम बताएंगे? माझं नाव आहे अशोक धनाजी कोळी, मुक्काम पोस्ट गव्हाण, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, आणि फोन नंबर आहे 9769 48 96 05। मी किशोर धनाजी कोळी, गव्हाण येथे राहणार। माझे वडील श्री धनाजी दया कोळी हे मच्छीमारीकरिता सोमवारी दुपारी समुद्रात गेले होते आणि मंगळवारी रात्री येत असताना ते पाण्यात पडले अशी आम्हाला त्याच्यासोबत असणाऱ्या माणसांनी माहिती दिली आणि तो माणूस आम्हाला बुधवारी सकाळी 6 वाजता घरी सांगायला आला की तुमच्या वडिलांचं असं असं झालंय,
मीच मागं बघायला गेलो तेव्हा वडील बोटीत नव्हते आणि मी होडी घेऊन बंदरात आलो. पण रात्री अंधार असल्यामुळे किंवा कुत्र्यांचा आवाज येत असल्यामुळे मी तुमच्या घरी येऊ शकलो नाही, तर सकाळी आलो. अशी ही सिच्युएशन झाली. वडिलांना आमच्या पोहता पण येत होतं. ते इतकी वर्ष झाले लहानपणापासून मासेमारी करतात. तर माझा असा अंदाज आहे की ते चुकून कुठं पोहत वगैरे गेले असतील आणि सुखरूप असतील. आपणास जर ते आढळले तर कृपया करून आमच्याशी संपर्क साधावा ही विनंती. माझं नाव किशोर धनाजी कोळी आणि आमचा मोबाईल नंबर आहे 7977995941. कृपया करून आपण माहिती द्यावी. आपली माहिती ही आमच्यासाठी अति महत्त्वपूर्ण राहील ही विनंती. ब्युरो रिपोर्ट FS न्यूज नेटवर्क